नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 10 बँक अँड सिम्पल इंटरेस्ट याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत आपण 40. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. ठीक आहे, त्याचं सोल्युशन बघूया आपण इथे. तर इथे प्रिन्सिपल अमाऊंट दिली आहे 1500 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 9 आणि टाईम दिलेला आहे 2 years. ओके, तर आता टोटल इंटरेस्टचा आपला फॉर्म्युला काय आहे? इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. ओके, तर यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट आहे 1500 इंटू 9 इंटू 2. R9 आहे, टीची व्हॅल्यू 2 येते. ओके, आणि अपॉन 100 घ्यायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा, हे 2 0 इथे कट झाले, हे 2 इथे कट झाले, म्हणजे 100 इथे कट होऊन जातं. मग राहतं काय? 15 इंटू 9 इंटू 2. इथे येईल 15 इंटू 9 इंटू 2. आता ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 15 इंटू 9 केल्यावर 15 9 जायतात, इथे 135 इंटू 2. ठीक आहे, तर इथं 270 ही व्हॅल्यू येते. मग इथे आन्सर येतं आपलं टोटल अमाऊंट रिहाना गेट्स इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इक्वल्स टू 1500 प्लस 217 इक्वल्स टू 1770 रुपीज. ओके, समजलं. सेकंड एक्झाम्पल आहे, जेठालाल took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at 10 PCPA for 5 years. What is the yearly interest he must pay and the total amount he returned to the bank? ओके, आता इथे प्रिन्सिपल अमाऊंट किती दिले आहे? 2,50,000 रुपीज. R इज इक्वल्स टू 10. किती इंटरेस्ट रेटने? 10. टाईम म्हणजे किती वेळासाठी? तर 5 years. कालावधी म्हणतो आपण याला मराठीत. ठीक आहे, आपला फॉर्म्युला आहे इथे टोटल इंटरेस्ट इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100 इक्वल्स टू Pची अमाऊंट आहे 2,50,000 इंटू R आहे 10 आणि T आहे 5 अपॉन 100. आता इथे पण तेच होणार आहे, हे 2 0 कट होतील, हे 2 कट होतील. मग इथे उरतं काय? तर 5 इंटू 2 केल्यावर 5 इंटू 10 केल्यावरती ते 50 आन्सर येणार आहे. मग आपण इथे डायरेक्ट इथे लिहूया 2,500 इंटू 50. मग याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 1,25,000. ओके, मग इथे येईल टोटल इंटरेस्ट पेड by Jethalal in 5 years equals to 1,25,000. ठीक आहे, therefore interest paid by Jethalal in 1 year equals to इथे घेऊया 1,25,000 अपॉन 5.
ठीक आहे. इथे जर आपण 5ने डिवाइड केलं, इथे 5 1 जा 5, 5 2 जा 10. ओके, इथे उरतात 2, 5 5 जा 25, इथे 5 आणि हे 000 ॲज इट इज, म्हणजे इथे आन्सर येतं 25,000. ओके, रुपीज लिहूया इथे. ते टोटल अमाऊंट रिटर्न टू बँक equals to principal plus interest equals to 2,50,000 plus 1,25,000 is equals to 3,75,000 हे आन्सर येतं. ठीक आहे. इथे येईल आन्सर फायनल. फर्स्ट आहे जेठालाल मस्ट पे yearly interest of 25,000 rupees. सेकंड आहे टोटल अमाऊंट रिटर्न टू bank is 3,75,000 rupees. ओके, समजलं. क्वेश्चन नंबर 3 आहे श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 rupees for 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? ठीक आहे. आता इथे सोल्युशनमध्ये घेऊया आपण. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 85,000 रुपीज. आर आहे 7, टी आहे 2.5 कालावधी, म्हणजे 2.5 म्हणजे हे 2 2 जा 4 आणि 4 + 1 5.5 असं येईल. इथे इयर आपण हे कन्वर्ट करून घेतलं आहे. ठीक आहे. मग आता इथे फॉर्म्युला आहे आपला टोटल इंटरेस्ट equals to P into R into T upon 100 equals to 85,000 into 7 into 5 upon 100 into 2 घेऊया आपण. हा 100 हा 5चा 2 इथे डिनॉमिनेटरचा इथे आला. ओके, बघा आता हे 2 0 कट झाले, हे 2 0 कट झाले, मग इथे 2 1 जा 2 म्हणजे इथे येतो 850 इंटू 7 इंटू 5 अपॉन 2. ठीक आहे. आता 2ने आपण काय करूया, याला डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2 2 जा 4 येईल इथे. इथे 1 येतो, 2 5 जा 10 आणि 5 7 जा 35 येतात. म्हणजे इथे काय यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येणार आहे 14,875. ठीक आहे. इथे आन्सर येईल आपलं फायनल. श्रीकांत रिसिव्ड 14,875 rupees at the end of the period. काही समजलं. 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. At a certain rate of interest, the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for the same
पिरियड. ठीक आहे. आता सोल्युशनमध्ये घेऊया. प्रिन्सिपल अमाऊंट आहे आपली 5000 रुपीज. टाईम आहे 4 इयर्ससाठी. इंटरेस्ट म्हणजे रेट. इंटरेस्ट अमाऊंट दिलेली आहे आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे. हे 1200 आणि इथे रेट आपल्याला फाइंड आउट करायचा, रेट ऑफ इंटरेस्ट. इथे येईल मग टोटल इंटरेस्ट P into R into T upon 100. Therefore R is equals to total interest into 100 upon P into T. ठीक आहे. ते येईल मग टोटल इंटरेस्ट किती आहे आपला, आपल्याला आर फाइंड आउट करायचं म्हणून आपण आर साईडला घेतला आहे. इथे टोटल इंटरेस्ट इंटू 100 म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि P इंटू T हा आपण डिवाइडला घेतला आहे. इथे समजलं. मग आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे म्हणून आर इज इक्वल्स टू हा टोटल इंटरेस्ट इंटू 100 हे न्यूमेरिटरला आले, P आणि T हे डिनॉमिनेटरला गेले. ओके. मग टोटल इंटरेस्ट किती आहे आपला 1200 इंटू 100 अपॉन प्रिन्सिपल अमाऊंट आहे 5000 इंटू 4 इक्वल्स टू. आता बघा इथे काय होतील 1 2 3 1 2 आणि 3. इथे फक्त 120 रिमेनिंग असतील. ठीक आहे. आणि 4 5 इथे 20 येईल. ओके. मग आता हे 21 जा 20 26 जार 120. ठीक आहे. म्हणजे इथे किती उरतं आपले 6 येतात. मग रेट ऑफ इंटरेस्ट किती आला, देअरफॉर आर इज इक्वल्स टू 6 आला, 6 इयर्स येईल. ओके. मग आता हे सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रेट मिळाला आहे आपल्याला 6. ओके. टाईम आहे आपल्याला 4 इयर. P आहे 15,000. इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे आता आपल्याला. ठीक आहे. तर मग इथे घेऊया आपण टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100 टू 15,000 इंटू 6 इंटू 4 अपॉन 100. ओके. हे 20 कट झाले, हे 20 कट झाले. ठीक आहे. आता किती होतं ते 150 इंटू 6 केल्यानंतर इथे किती येतं 900 इंटू 4 केल्यानंतर 9 4 जा 36 आणि हे 20 ॲज इट इज येतात. समजलं. मग इथे येईल देअरफॉर फायनल आन्सर येईल टोटल इंटरेस्ट इज 3600 रुपीज. ओके. समजलं. आता 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ पंकज डिपॉझिटेड 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 years, what is the total amount he will get from the bank. ठीक आहे. इथे घेऊया P इज इक्वल्स टू 1,50,000 रुपीज. R is equals to 10, T is equal to 2 year. Therefore total interest P into R into T upon 100 equals to 1,50,000 into 10 into 2 upon 100 equals to. तर हे 20 हे 20 कट होतील. इथे राहतील 1,500 इंटू 10 इंटू 2 केल्यावर इथे फक्त 20 राहतील. ओके. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर इथे येते 30,000 रुपीज
ओके, मग आता इथे येईल टोटल अमाऊंट. पंकज will get from bank equals to principal plus total interest equals to 1,50,000 plus 30,000 is equals to 1,80,000 rupees. समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू.